आज आपण दिवाळी फराळामधील सर्वांचा आवडता चकली हा पदार्थ बनवणार आहोत। खमंग खुसखुशीत आणि मस्त कुरकुरीत काटेरी अशी भाजणीची चकली कशी बनवायची व ती संपेपर्यंत कुरकुरीत राहण्यासाठी काय करावे, संपूर्ण डिटेल रेसिपी आज आपण बघणार आहोत। भाजणीसाठी इथे मी 1 किलो तांदूळ स्वच्छ निवडून धुवून घेऊन फॅन खाली वाळवून घेतलेला आहे। हे तांदूळ मी सकाळीच धुतले होते, सायंकाळपर्यंत वाळवून गिरणीतून मी दळून आणले। तुम्ही हवं तर सकाळच्या कोवळ्या उन्हातही हे तांदूळ वाळवू शकतात। कडकडीत उन्हात हे तांदूळ वाळवायचे नाही। आता हे तांदूळ थोडे भाजून घ्यायचे आहे, फक्त थोडा कलर चेंज होईपर्यंतच भाजायचे, जास्त भाजायचे नाही। कलर बघू शकताय तुम्ही। आता यानंतर अर्धा किलो चणा डाळ मी घेतलेली आहे, ती सुद्धा थोडी भाजून घ्यायची आहे। कलर बघू शकता, जास्त भाजायची नाही, थोडी थोडीच भाजून घ्यायची आहे। बघा, या पद्धतीने भाजून घ्यायची आहे। यानंतर पावशेर मूग डाळ मी घेतलेली आहे, ही डाळ सुद्धा भाजून घ्यायची, खूप जास्त भाजायची नाही। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने सर्व साहित्य भाजून घ्यायचं। यानंतर एक छोटी वाटी डाळ्या, त्यानंतर एक छोटी वाटी साबुदाणे आणि एक रेग्युलर वाटी म्हणजे जी आपली रेग्युलर वाटी असते ती वाटी पोहे घेतलेली आहे। या सर्व वस्तू आपण सोनेरी कलर होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे भाजून घ्यायचे, जास्त भाजायचे नाही। आता आपण डाळ्या भाजून घेणार आहोत। यानंतर साबुदाणे भाजून घ्यायचे आहे। ज्या वाटीने आपण साबुदाणे घेतले, आता त्याच वाटीने एक वाटी आपल्याला धणे घ्यायचे आहे आणि ही एक छोटी वाटी घेतलेली आहे। धणे पण जास्त भाजून घ्यायचे नाही, कलर फक्त सोनेरी होईपर्यंत भाजायचे आहे। एक छोटी वाटी जिरे, एक छोटी वाटी ओवा, सर्व वस्तू छान सोनेरी भाजल्या गेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। आता ही सर्व भाजणी चांगली मिक्स करून घ्यावी। भाजणी मिक्स करून झाल्यानंतर ही आपल्याला गिरणीतून एकसारखे पीठ दळून आणायचे आहे। तुम्ही बघू शकता, अतिशय छान अशी भाजणी तयार झालेली आहे आपली।
तुम्ही बघा की आपले भाजणीचे पीठ आता तयार आहे. अशा प्रकारे आपले पीठ तयार होते. आपल्या सर्वांकडे गव्हाची किंवा पुरणाची चाळण असते, तर त्याच चाळणीने आपण हे चाळून घ्यायचे आहे, कारण एखादी डाळ किंवा तांदूळ अडकलेला असेल तर निघून जातो. आता या पिठामध्ये एक रेग्युलर वाटी कडकडीत तेलाचे मोहन घालायचे आहे. तेलाचे मोहन घातले की चकली चांगली खमंग होते व नंतर चकली मऊ पडत नाही. गरम असल्याने एका चमच्याच्या सहाय्याने हे मिक्स करून घ्यावे, जेणेकरून हाताला चटका बसणार नाही. थोडे थंड झाल्यानंतर हाताच्या सहाय्याने व्हिडिओत दाखवलेल्या पद्धतीने मिक्स करून घ्यावे. ज्या वाटीने आपण ओवा किंवा मग साबुदाणे घेतलेले होते, त्याच वाटीने आपल्याला लाल तिखट घ्यायचे आहे. चवीनुसार मीठ घ्यायचे. 1 वाटी तीळ घ्यायचे. आणि चवीसाठी फक्त 1 चकली मसाला टाकावा. चकली मसाला हा ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालेल. आता हे सर्व मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे. इथे मी रामबंधूचा चकली मसाला वापरलेला आहे. आता यामध्ये हळूहळू गरम पाणी टाकून हे पीठ चांगले मळून घ्यावे. गरम पाणी टाकल्यामुळे चकली अगदी कुरकुरीत होते. जसे जसे हे पाणी ॲड होत जाते तसे तसे पीठ हे चांगले खुलते. तुम्ही बघू शकता. तुम्हाला हवे असलेल त्या पद्धतीने पाणी टाकून घ्यावे. आता हे पीठ हाताने चांगले एकजीव करून घ्यावे. ज्या पद्धतीने आपण कणिक मळतो त्या पद्धतीने हवे तितके पाणी टाकून पीठ चांगले मळून घ्यावे. पिठाची जितकी जास्त मशागत होईल तितकी चांगली चकली ही रुचकर व खमंग बनेल. त्यामुळे पीठ एकदम मशागत करून मळून घ्यावे. तुम्ही बघू शकता पीठ किती खुलले आहे. बघा, अतिशय छान पीठ दिसते. आता यातील अर्धा भाग बाजूला काढून एक एक गोळा चांगला मळून घ्यावा. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला कृती करून घ्यायची आहे.
आता हे पीठ 10 मिनिटे झाकून ठेवायचे आहे, जेणेकरून ते चांगले मुरले जाईल. बघा, 10 मिनिटांनंतर एकदम छान पीठ तयार झालेले आहे. आता परत आपल्याला एक एक गोळा चांगला हा मळून घ्यायचा आहे. आता एक बारीक गोळा करून साचामध्ये टाकून घ्यायचा आणि चकली तयार करून घ्यावी. चकली करताना खाली कापड न अंथरता कागद किंवा बटर पेपर घ्यावा, जेणेकरून काढताना ती चकली लवकर निघते. तुम्ही बघू शकता, इथे मी A4 साइज पेपर वापरलेला आहे. बघा, आपली चकली किती सुंदर तयार झालेली आहे आणि काटे सुद्धा अगदी छान आलेले आहेत. तुम्ही बघू शकता. दुसऱ्या साईडला आपण तेल तापायला ठेवायचे आहे. एकाच वेळी जास्त चकल्या करायच्या नाहीत, कारण त्या सुकल्यानंतर तेल जास्त ॲब्झॉर्ब करतात. तुम्ही इथे बघू शकताय की आपल्या चकल्या किती छान झालेल्या आहेत. दिसताना सुद्धा छान दिसतंय आणि कलर सुद्धा एकदम छान आलेला आहे आणि अतिशय काटेरी अशा चकल्या झालेल्या आहेत. तुम्हाला हवी तितकी चकली तुम्ही गोल करू शकता, पण इथे मी 3 ते 4 पदरी चकली केलेली आहे. चकली तळताना तेल एकदम तापून घ्यावे, म्हणजे चकली छान होते. तेल जर तापलेले नसेल किंवा कोमट असेल तर चकली जास्त तेल घेते व खूप तेलकटही होते, शिवाय वेळही जास्त लागतो. चकली तेलात सोडताना एक उलथणी घ्यावी, जेणेकरून त्यावर चकली सहज घेता येते. बघा, अशा पद्धतीने चकली उचलून घ्यावी, नंतर तेलात सोडावी. एकदम सहज सोप्या पद्धतीने आपल्याला चकली उचलता येते. मंद आचेवरती या चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. तेलातील बुडबुडे कमी झाले की समजून घ्यावे आपली चकली ही तयार आहे. अतिशय छान कलर आलेला आहे चकलीला. तळल्यानंतर चकली काढून ठेवताना ती एका जाळीवर काढावी, म्हणजे खालून वाफ निघून जाते. कारण चकलीवर चकली साचत गेल्यामुळे चकली ही नरम पडते. अशा पद्धतीने
जर चकली ठेवली तर वाफ जायला जागा राहते. वाफ जायला जागा नसली तर चकली ही मऊ पडते. त्यामुळे चकली काढताना ही जाळीवरच काढावी. बघा, अतिशय छान चकली झालेली आहे. तुम्ही बघू शकता, कलर सुद्धा छान आला आहे आणि काटे सुद्धा अतिशय छान आलेले आहे. अजिबात मऊ झालेली नाहीये. तुम्ही बघू शकता, इथे मी एकच गोळ्यामध्ये चकल्या केलेल्या होत्या आणि एक गोळा तसाच उरून ठेवलेला आहे. एका गोळ्यामध्ये किती चकल्या आपल्या झालेल्या आहेत. आपल्या चकलीला कलर सुद्धा एकदम मस्त आलेला आहे. शिवाय अतिशय काटेरी, कुरकुरीत व खमंग अशा चकल्या झालेल्या आहेत. रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटू. खात रहा आणि मस्त रहा.